मोड नका अजिबात. प्रेम मॅडम तुम्हाला नाही ते बरं सूचना मॅडमला घरी मला ऐकावं लागतं. प्रेम एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलहि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की
आपल्या शाळेचा आपल्या वर्गाचा 10वी अचा म्हणजे 96-97च्या बॅचचा आज गेट टुगेदर किंवा स्नेह मेळावा आपण इथं आयोजित केला आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून धावपळीच्या आयुष्यातून आज आपण थोडासा वेळ काढला, थोडासा म्हणण्यापेक्षा अख्खा एक दिवस काढला. खूप मोठी गोष्ट आहे तशी, कारण सगळे इतके जास्त बिझी असतात आपापल्या कामांमध्ये जबाबदाऱ्यांमध्ये. त्यातून थोडासा वेळ काढून आपल्या बालपणीच्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सगळे इथे एकत्र जमलोय आपल्या शिक्षकांसोबत. तर मी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज पुन्हा नव्याने भेटूया असं करावं लागेल आता मला. आज पुन्हा नव्याने भेटूया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया, धकाधकीचे आयुष्य सारून बाजूला मित्रांसोबत पुन्हा एकदा बेंचवरती बसूया. धकाधकीचे आयुष्य बाजूला सारून मित्रांसोबत पुन्हा एकदा बेंचवरती बसूया. आता सगळे बेंचवरती बसलेच आहेत, 10वीचं फिलिंग आलंच आहे. आपले क्लास टीचर सोबत आहेत तर ते आपली हजेरी घेणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की आपल्या वर्गाची हजेरी घ्यावी सरांनी. आणि घेतोय तर लक्ष द्या. जर प्रेझेंट ऍब्सेंटी लागली तर पुन्हा परीक्षेला 10वीच्या हजेरी भरली पाहिजे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन एकत्र करून हजेरी द्यायची. उमा साळोखे प्रशांत, जेठे सोना, पोळ अभा, अमोलपूर, तांबोळी फिरोज, मोरे हमा. येस सर. मंगरुळे हजर सर. उभा राहून हाजरी द्या म्हणजे सगळ्यांना पराडे, वीर, पोखरे, मांडवे, कुमारी मांडवे, पवार. येस सर. कुमारी जोशी, शीतल, पेंडसे, मिस्कर, बाबर अतू, आठवले, कदम, कुलकर्णी गो, कुमारी कुलकर्णी गौरी, गौरी का गीता, काटकर, कुमारी बाबर, अज्ञा, अनिता, कुमारी थिटे, कुमारी कुलकर्णी, शर्वरी, कुमारी इंगळे अभि. हजर सर यातली एक पण कुमारी नाही. आता सध्या आपण 10वी अच्या वर्गात आहे त्यामुळे सगळे
सगळे कुमार आणि कुमारीच आहेत. कवडे, नितीन कवडे, नितीन, गायकवाड शिकवणार, गायकवाड अनिल, येस सर. डांगे राजेश, कुमारी साठे कविता, कुमारी कोहळे अनिता, देशमुख संदीप, कुमारी नाईक नवरे मोर, वेळेत दुसरीला सुद्धा आताच्या मुलांचा बुद्ध्या वेळेत तर दुसरीला सुद्धा आमची 30 पर्यंत सर्व लिहून आणत काय लक्षात तर त्या गोष्टी आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा करत होतो. पण लष्कर सर तेवढं पुरवणी देत नव्हतं बरं का. पहिली गेलेली आहे का बाकाच्या तर बऱ्याच वेळा शाळा पण सोडली घंटा. मोठ्या बहिणी होत्या माझ्या 9वी 10वीला, तर डबा द्यायला घंटा द्यायची, घंटा दिवशी शाळा सुटायची. मग त्यावेळेस नाईक नवरे काकावून शिपावी होते. मला यादव सरांच्या तिथपर्यंत सायकली मागणं पाठलाग केला आणि मला नळी टाकून इथं आणलं आणि खाली ऑफिस मध्ये ठेवलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता बरेच जण शिकले, मोठे झाले, सांसारिक जीवन हे चालू झालं. कोण नोकरी लागले, कोण शेती करते, कोण व्यवसाय करते. पण या सर्व हे वेळ आपण वेळ काढला आला त्यामुळे आनंद झाला. आता काळानुसार शाळेची परिस्थिती बदललेली आहे. आता इंग्लिश स्कूलचं प्रस्त वाढल्यामुळं शाळेचा पट कमी, शिक्षक संख्या कमी व्हायला लागलेली आहे. पण आयुष्यातील खूप आनंदाचे दिवस होते. पहिलं स्टेज संमेलन सुद्धा आपलं खाली गणेशवाला व्हायचं. त्या ठिकाणी सर्वात नृत्य असायचं, शेवटी चित्रपट असायचा, आज उपहार असायचं. ही अशी श्रीपूरच्या शाळेची सर्वात मोठी ओळख. डिसेंबर महिना म्हणला की आपल्यासाठी सगळी दिवाळी असायची. पण आता पिवळी चाल रिकामी झाली, कामगार पालनी रिकामी झाली. सरांच्या मोहिसर पत्र्यांच्या कृष्ण आनंदाला काम घ्यायच्या पुढची रोज. पुन्हा वाघमारे सरांच्या आम्ही तास चालले त्यावेळेस फी पण दिली नाही. वाघमारे सरांच्या 2च पाहिजे. अशा तिकट मीठ खाऊन का असं ना मस्त पंचपक्वान्न नव्हतं, पण तो आनंद जो होता तो आता लाख रुपये पगार असं मिळत नाही. एवढ्या आयुष्यातील या गोष्टी घडत गेल्या. मित्र भेटले, अनेक मित्र मोठे झाले. आता मोरे सर आपल्या शाळेत लागले, खोत सर झाले, जिल्हा प्रशिक्षकाला लागले. अशा प्रत्येकाच्या टप्प्यावर आयुष्यावर प्रत्येक जण यशस्वी झालेला आहे. पण आयुष्यातील ते दिवस अजून आठवत नाही. या काळाच्या भागात काय काय जणांना शिक्षकांचं दुःखद निधन झालं. शेंडे सर शिकवाय होते इंग्रजी तासबीचे, त्यांचं निधन झालं. पुन्हा काय काय आमचे वर्गमित्र 1-2 होते, आनंद वाबळे हे, यांचं पण दुःखद निधन झालं. अशा आयुष्यातील सुख दुःखाच्या गोष्टी, त्या दुःखाच्या गोष्टी पण घडत गेल्या.
नावानं आहे यावरून त्यांचं श्रेष्ठ प्रसिद्ध होतं. त्यानिमित्ताने समोर ज्या त्यांच्या वारसदार आहेत त्यांच्या विचाराच्या त्या सर्व कर्तबगार महिलांना पुनश्चेकदा त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. नाही कारण ते 10वी पर्यंत होते, त्याच्या तब्येतीवरून दिसते ते खोडकर होते, बारीक होती, मनात परिणाम होता, पण मार्ग नव्हता. त्याच्यामुळं त्यांच्या सोबत मला काम करण्याची खूप मोठी संधी मिळाली. म्हणजे आपल्या जाधव सरांपासून आजपर्यंत बनसोडे सर मुख्याध्यापक आहेत, ह्या सर्व मुख्याध्यापकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या कालावधीमध्ये जे काय मला अनुभव आले आणि त्यांच्याकडून जे काय शिकायला मिळालं त्याचं फळ निश्चिती म्हणून संस्थेने जे आज माझ्यावर या शाळेची पूर्ण संस्थेची म्हणजे माध्यमिक झालं, एक ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मीडियम, प्रायमरी, तसेच पुण्याची संस्था आहे त्यांनी नवीन घेतलेली आहे तिथली यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ, नंतर इस्लामपूरला आपल्या ह्या ट्रस्ट मार्फत तिथे बी शाळा चालू केलेल्या आहे. तिथलं सगळ्याचं नियोजन म्हणजे शाळा विकास म्हणजे विकासाबाबत कोणत्या उपाययोजना करायच्या किंवा प्रशासन शिस्त नियम ह्याच्याबाबत सगळी माझ्यावर जबाबदारी गेल्या 17 तारखेला दिलेली आहे. तरी जे मला जे मिळालेलं आहे ते ह्या सर्व जणांमुळे मिळाले आहे. म्हणजे जवळजवळ मी मुख्याध्यापक 7-8 जण मुख्याध्यापक सगळे अनुभवलेले म्हणजे सगळ्यांच्या कार्यकालात मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. तसेच आज पाहायला गेलो तर आपण ज्या बिल्डिंग मध्ये शिकलो, ज्या इमारतीने आपल्याला घडवलं, त्या इमारतीची अवस्था जर आज आपण पाहायला बघितली, आपण बघा आलो खरं शाळेमध्ये परंतु आपण इमारत मात्र फिरलो नाही. सगळे किती जण फिरले सांगा? पाहिले का सगळे इमारत? नाही पाहिले. म्हणजे आपल्याला ज्या शाळेनं घडवलं, ज्या घरात आपण राहिलो 6 वर्ष म्हणजे 5वी ते 10वी म्हणलं तर 6 वर्ष, ते 1ली ते 10वी जे शिकायला होते त्याचे 10 वर्ष आहे. ज्या घडलो त्या घराची आज अवस्था खूप वाईट झाली. म्हणजे ह्याला काय म्हणजे कोण संस्था जबाबदार ह्या गोष्टी नाही. आज 1960 मध्ये ही बिल्डिंग बांधलेली आहे. आज जवळजवळ किती वर्ष झाली? 60 म्हणजे जवळ 66 वर्ष होत आले. म्हणजे त्या इमारतीने तर कितीपर्यंत जागा आहे हा? तरी आज आपण जर पाहिली तर इमारतीचे वरचे छत जे आहे ते खूप बिकट परिस्थिती झालेली. म्हणजे पावसाचं पाणी म्हणजे ह्यापूर्वी संस्थेनं त्याच्यावरती हे केलेलं आहे, कोबा टाकला होता, त्याच्यावर फरशी टाकली, परंतु हवामानामुळे असले मोठे खणकर दगड जर झिजत असतील, त्याची माती होत असेल तरी तर शेवटी माणसानं बांधलेली इमारत आहे. ही जर आपल्याला टिकवायची असेल तरी आपल्याला ह्याच्याकडे थोडस सर्वांनी लक्ष द्यावं लागणार. म्हणून मी आपली माझं घर माझी शाळा म्हणून ह्याच्याबाबत मी ह्याचा विचार करतोय. तरी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळे जर माझे विद्यार्थी एकत्र आलो तर आपल्याला अजून ह्या इमारतीची एक 10-15 वर्ष तर आपल्याला आयुष्य वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करणे गरजेचं आहे. मला सांगा आता जर पुढच्या 10 वर्षामध्ये आपण 30 वर्षानंतर आज एकत्र आलोय, परंतु जर आपल्याला पुढच्या 10-15 वर्षांनी एकत्र यायचं म्हणलं आणि जर इमारतच नसेल तर आपण येणार कुठे? आपण मग गेट टुगेदर घेतोय, कुठे घेतोय? बारामती घेतोय, पुण्यात घेतोय, सगळीकडे घेतोय, परंतु ज्या गोष्टीमुळे आपण एकत्र एका धाग्यामध्ये बांधले गेलोय त्याच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होते. सध्या सगळ्यात वाईट परिस्थिती. म्हणून माझा नेहमी 8 तास काय असायचा, ग्रुपवरती एकच करायचं की श्रीपूरला गेट टुगेदर घ्या. का तर आपण ज्या घरामध्ये वावरलो शिकलोय तिथं आपल्याला जुन्या आठवणी कुठं आहेत? पुण्यात किंवा बारामतीत एखाद्या हॉटेल किंवा एखाद्या कुठं तरी तिथं नाहीत आठवणी. आठवणीला उजाळा यायचा असेल तर तो फक्त आपण आपल्या जुन्या घरी जर आपण गेलो तर आपल्याला तिथं सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात. तशाच आपल्याला ह्या शाळेच्या जर आपण सहवासात आलो, इमारतीमध्ये आलो तर आपल्या सगळ्या गोष्टीला उजाळा मिळणार आहे. तर म्हणून माझ्या 8 तास असतो की नेहमी गेट टुगेदर हा आपल्या शाळेमध्येच काढा. तसेच आता शिक्षकांबद्दल सांगायचं म्हणलं तर पंडित मॅडममुळं मराठी काय आहे हे मला चांगलं अनुभवायला मिळालं. म्हणजे मॅडमचा एकच शब्द असायचा, ज्यावेळी आपण लिखाण करायचो वहीमध्ये त्यावेळी अजून मला शब्द आठवतो. अक्षर जर एखाद्याचं खराब बघितलं, गाणेरडं असलं तर ते म्हणायच्या की शाळेमध्ये मुंगळा बुडवलाय आणि वहीवर सोडलाय असं तुझं अक्षर आहे. म्हणजे ह्या माझ्या अजून तो डोक्यामध्ये शब्द पूर्णपणे फिट आहे. तसेच जे उत्तर कसे लिहायचं म्हणजे
कोण कोणास म्हणाले ह्याच्याबाबत जर शिकवायचं झालं तर त्या संकल्पना त्यांनी जे मांडलेले आहे, त्यांनी शिकवलेलं जे आहे ते अजूनही माझ्या लक्षात आहे. ते मी विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांच्या संवाद जे तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की कसा विषय शिकावा, कसा अभ्यास करावा. मराठीचा तर करायचा असेल तर मी पहिल्यांदा सांगतो की सगळ्यात वरती जे लेखक आहेत त्यांची जी माहिती दिलेली आहे ते तुम्ही परिपूर्ण वाचा, सगळ्यात महत्वाचं. आणि त्या पूर्ण त्याच्यामध्येच त्या धड्याचा आशय पूर्ण असतो. ही जी शिकवलेलं आहे ते मला अजून आहे. आज माझं भाषेवर म्हणजे बोलण्यामध्ये जर प्रभुत्व नसेल पण लिखणीमध्ये चांगलं आहे. कारण मी गेले 2003 पासून मी तर कॅम्प्युटर शिक्षक म्हणून लागलो सुरुवातीला जाधव सरांच्या कालावधीमध्ये. परत 2009 ला कनिष्ठ लिपिकचे पद निर्माण झालं, त्याच्यावरती माझी गव्हर्नमेंटची नियुक्ती झाली. तिथून 2016 ला वरिष्ठ लिपिक म्हणून मी सध्या कार्यरत आहे इथं. आणि ह्या सगळ्या मुख्याध्यापकांच्या खांद्याला खांदा देऊन मी ह्या शाळेसाठी बसतो आहे. मोहिते सरांनी ते सुद्धा 2.5 वर्ष होते मुख्याध्यापक. त्यांच्याही बाबतीत विज्ञान कसं शिकवलं त्यांनी आजही आपण पाहतोय. जो सायन्स मी सब्जेक्ट जो निवडला 11वी-12वीला फक्त त्यांच्यामुळे, त्यांनी जे शिकवलं त्या गोष्टीचा आपल्याला आणि पुढे जाऊन सायन्स मधूनच आपल्याला करता येईल काहीतरी, म्हणून तो ठेवला. तसेच गवासर असतील, गवासरांनी इतिहास भूगोल शिकवलेला आहे आपल्याला, त्यांचं बी सांगायचं झालं. आणि इंग्लिश मध्ये जर सांगायचं म्हणलं तर वाघमारे सरांनी आपल्याला काय सांगितलं, ग्रुप केले आपल्या 10वीला. आणि ग्रुप मध्ये आपल्याला डिस्कशन करायला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या डिस्कशन करा आणि पॅरेग्राफ, त्यावेळी पॅरेग्राफ करून उत्तर द्यायचा आला, सुरुवातच झाली तिथूनच. नाहीतर पूर्वी कसं होतं, प्रश्नांची उत्तरे पाठ करायची आणि लिहायची, म्हणजे जसं मराठी इतिहास भूगोलाचं होतं तसं होतं. परंतु त्यावेळी बदल झाला आणि त्यावेळी सरांनी आपल्याला ग्रुप डिस्कशन म्हणजे काय हे आपल्याला महत्व पटवून दिलेलं आहे. तसेच जोशी सर म्हणलं तर मग मात्र आपल्याला गणितात 1 नंबर, म्हणजे शिकवण्यामध्ये 1च नंबर टॉपलाच असायचे. कधीही त्यांचा कुणी हात धरू शकत. ड गटातली गणित सोडवायची जर असतील तर फक्त आपल्याला सरांचाही व्हायचं. आणि आपल्याच कालावधीमध्ये जे बाहेर क्लासेस होते ते बंद करायचे नियम आला गव्हर्नमेंटने काढला. आणि त्यावेळी मग काय केले की घरगुती मोफत शिक्षण शिकवत आहे असं लेखी पालकांकडून घेतलं. आणि आपण जोशी सरांच्या घरी, शेंडे सरांच्या घरी पिवळ्या चाळीमध्ये तासाला जात होतो आपण. आणि तिथं ट्युशन म्हणजे आपले उन्हाळी तास वगैरे सगळे बनवत होते. मग तिथं शेंडे सर पिवळ्या चाळीत होते, जोशी सर पलीकडे होते. तसेच आता आपल्याकडे वेळ कमी आहे, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मी थोडक्यात आवडतो. तर आपल्याला शाळेबाबत एक थोडासा विचार करावा अशी माझी विनंती आहे शाळेच्या वतीनं. लोक म्हणतील संस्थेचं हे, मला सांगा आपण संस्था जर विकत घेतली, आपण जर पैसे मोजले तर आपण कितपत खर्च करणार आहोत, ह्याला बी मर्यादा असतात. म्हणजे शेवटी बिझनेसमॅन ह्या दृष्टीने पाहत असतात. परंतु ही इमारत ही आपल्याला टेकवायची असेल तर आपल्याला ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. म्हणजे दुसरी इमारत आपल्या महाराष्ट्रात म्हणलं तरी अशी इमारत कुठेही नाही, कोणत्याच शाळेची इमारत अशी नाही. आणि तिला आपल्याला टिकवणं आपल्याला गरजेचं आहे. मी जेवढे गेट टुगेदर घेतले जातात त्यांच्या समोर एकच माझी विनंती असते की शाळेकडे आपण पुन्हा एकदा फिरून पाहावं आणि सरळ हाताने मदत करून आपण याच्याबाबत. मी आता ह्या वर्षी एक काय करतोय, आपला शासनाने सुद्धा हे काढलेला आहे, GR काढलेला आहे की माझे विद्यार्थी संघटना उभा करा, त्याच्यातून शाळेचा विकास करा. कारण शासन कुठलाही निधी देत नाही शाळेला, पगारा व्यतिरिक्त निधी देत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. पूर्वी काय व्हायचं, अनुदान मिळायचं, परंतु आता गव्हर्नमेंटने ते पूर्ण अनुदान बंद केलेले आहे. आणि त्याच्यामुळे शाळेच्या अशा परिस्थिती होत चाललेली आहे. शिपाई सेवक भरती बंद केलेली आहे, त्याच्यामुळे शाळेला शिपाई सुद्धा गव्हर्नमेंटचे मिळत नाही. त्याच्यामुळे स्वच्छतेचा सुद्धा आपल्याला अभाव दिसून येत आहे. बऱ्यापैकी आता संस्था काय केलेलं आहे, खासगी शिपाई सेवक नेमलेले आहेत, त्यांना मानधनावर देतात आणि त्यांच्याकडून काम करून घेतात. म्हणजे आता ही शिक्षण विभागाची त्याची वाईट परिस्थिती आहे. म्हणजे जिथं देश काढला जातोय तिथंच शासनाचं दुर्लक्ष व्हायला लागलं. नाही त्या ठिकाणी बघा निधी लगेच मंजूर होते, परंतु अशा ठिकाणी आपण मला सांगा तेव्हा पुढे गेलो तर आपण खिशातलं 100ची नोट काढून लगेच टाकतोय. शेवटी तो दगडा मातेचा देव आहे, तो कुणालाच काही देत नाही. परंतु हा दगडा मातेचं हे मंदिरच आहे, विद्या मंदिर आहे. ह्याच्यातून कितीतरी विद्यार्थी घडलेत,
आपण घडलेलो आहोत आणि अजून असे घडत जाणार आहे. आणि हे जर आपल्या सीट पुढचं वैभव आहे हे टिकवायचं असले तर आपल्याला सर्वांना एकजुटीनं काम करावं लागणार आहे. तरी आपण नंतर विचार करूयाच आपण सगळेजण. माझे 2 शब्द थोडक्यात संपवतात. अशा पद्धतीनं ते घडतं. आम्ही नाम मात्र म्हणजे मार्ग दाखवणारे किंवा बोट धरून पुढं ढकलणारे असे निमित्त असतो आम्ही. आणि या निमित्ताला आम्ही पात्र झालो याचाच आम्हाला अभिमान आहे. अर्थात तुम्ही जे काय कमवलंय ते तुमच्या स्वतःच्या स्वबळावर कमवलेलं आहे. आणि आज ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता सांगितलं, कृषी क्षेत्रामध्ये साहेब आहेत, कोण चेअरमन पासून टिंब पर्यंत झालेले आहेत. म्हणजे हे सगळं मिळवलंय तुम्ही. आता त्यात शिक्षणाचा वाटा आहेच, नाही असं नाही, पण याच्या मागे तुमचे स्वतःचे कष्ट भरपूर असतात. आज आता तुम्ही ज्या बी क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये आनंदी राहा आणि स्वतःला स्वतःचं जीवन स्वतः जगण्यासाठी. आता मुलं आहेत, लेकरं म्हणजे तुम्हाला आहेत, त्याची लग्न आहेत, परत त्याचं बाकीचं सगळं आहे तुमच्या ते मागं. जसं आमच्याकडे होतं, आम्हालाही होतं, आम्ही त्यातनं मुक्त झालो आता आणि आज स्वतःसाठी आम्ही जगतोय. तसं तुम्हीही लवकर स्वतःसाठी जगा. आणि मगाशी कोणतरी म्हणलं सुद्धा बघा, आयुष्य किती लहान आहे, तर ते खरं आहे. म्हणजे आज तुम्ही ज्या क्षेत्रात आहात किंवा ज्या परिस्थितीत तुम्ही आहात, तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःसाठी थोडं जगायला शिका आणि पर्यटन करा, हिंडा फिरा, देश बघा, परदेश बघा, हे सगळं करा. त्याचं कारण काय, पैसे तुम्ही कितीही साठवले आणि कितीही तुमच्याजवळ असले तरी जर आपण त्याचा उपभोग घेत नसू किंवा घेतला नाही तर त्याच्या इतकं वाईट दुसरं या जगात काहीच नाही. कारण आपण साठवलेली संपत्ती आपल्या मुलांनी, आपल्या नातवांनी ते सगळे वापरायची. यासाठी काय का ते त्यांनी तेच करावं. म्हणजे या मताचा मी आहे. त्यामुळे आम्ही आता हिंडतो, भरपूर जातो, म्हणजे खातो पितो, काय जे जे वाटेल ते आम्ही करतो. आणि सगळ्यात महत्वाचं जर आता थोडक्यात माझ्या लक्षात आलं की सोडून द्यायला शिका. जर तुम्ही सोडून द्यायला बऱ्याचशा गोष्टी शिकलात ना तर तुमच्या इतका आनंदी ह्या जगात दुसरा कोणीच नसतो. पण जर का तुम्ही माझं हे, माझं ते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते, हे सगळं माझ्या भोवती जर गुंडाळत राहिला तर मात्र दुःख भरपूर येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे झालं आपल्या प्रापंचिक गोष्टी, बाकी सगळं म्हणजे काय करावं काय करू नये, पण स्वतःसाठी सुद्धा थोडंफार जगा. आता तुमच्यापैकी बऱ्याच मोरे सरांनी मला सांगितलं की आता त्याला शाळेचं सर्वा केलंय. आता या आनंदाची गोष्ट आहे. आणि खरंच मोरे सर तसं कष्ट करतात तर कसे आहे, नाही असं नाही. तसं आता आम्ही त्याचं नाव का घेतलं तर ते मी जवळून बघितलंय की मुख्याध्यापकाजवळ 2.5 वर्ष 3 वर्ष होतो. त्या काळामध्ये माझ्यापेक्षा त्यांना जास्त टेन्शन असायचं. आज काय माहिती अधिकाराला त्याला उत्तर द्यायचं, उद्या काय आमचं आलं, शासनाचं पत्र आलं त्याला. म्हणजे हेडमास्टरपेक्षा परिपूर्ण अभ्यास त्यांचा झालेला आहे. त्यामुळं त्यांनी त्या क्षेत्रामध्ये चांगली त्यांच्या ठसा उमटवलेला आहे. तसं तुम्ही तुमच्याही क्षेत्रामध्ये उमटवलेला असेल. आणि आता काही जास्त तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात तुमचं नाव कमवलेलं आहे ते सर्वांनी आता सांगितलं तुमच्या याच्या गोष्टीमध्ये. तर त्या पद्धतीनं इथून पुढचं सुद्धा तुमचं आयुष्य अगदी आनंदाने जावं. आणि एकच सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवा की ज्या काही वाईट गोष्टी आपल्याबद्दल घडतात त्या सोडून द्या आणि पुढे चला, खूप आनंदी राहा. थँक्यू. मराठीचं शिक्षण नाही, मला काही चालवता येत नाही, तरी पण मी आपलं चाली म्हणण्याचा प्रयत्न करतो. तर शब्द असे बघा, माझ्यासारखा गुरु नाही रे जगात, वर घाली तो धपाटा आत आधाराचा हात. तर गुरुला कुंभाराची उपमा दिलेली आहे. ज्यावेळेला तो मडकं तयार करतो त्यावेळेला एक हात खाली लावतो आणि वरनं धपाटा करतो. म्हणजे आधारही द्यायचं काम करतो आणि मारायचंही काम करतो. पुढे ते असं म्हणतात,
आधी तुडवी मग हाते कुरवाळी, आधी तुडवी मग हाते कुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. म्हणजे चिखल कुंभार तोडवतो, जसं तुम्ही आता काही सांगितलं आम्ही मारलं तुम्हाला, पण त्यावेळेला जो कुंभाराचा हेतू आहे तोच आमचा हेतू. त्याच्या पुढे ते कवितेत म्हणतात, घट जाती थोरा घरी घट जाती राऊळात. म्हणजे मडकी तयार केल्यानंतर काही राजे महाराजांच्या घरामध्ये ते घट दही तुपाच्या रूपाने जातात, त्याचप्रमाणे काही घट मंदिरात जातात. ज्याप्रमाणे तुम्ही आता सर्व ठिकाणी यशस्वी होऊन आलेला आहात, तर कुंभाराला जर विचारलं हा घट तूच तयार केलाय का, त्याला आठवत नाही ते. तसं विद्यार्थ्यांचे चेहरे आठवत नाहीत, पण हातभार आमचा लागलेला आहे. पुढे ते म्हणतात, कुणी चढून बैसतो गाव गौरीच्या मस्तकी, कुणी मध्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी. म्हणजे गौरीचा जो मुकुट असतो त्याकरता पण घर वापरला जातो, आणि जे राजे महाराजे असतात त्यांच्या हातामध्ये मद्याकरता सुद्धा घर वापरलं जातं. चांगल्या कामाकरता पण वापरला जातो आणि वाईट कामाकरता वापरला जातो, पण ते घर तयार करण्यात कुंभाराचा दोष नसतो. त्यांनी घर करून सोडून दिलेलं आहे. कुठं वापरायचं, त्या घटाच्या नशिबावर. कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ. गोरस म्हणजे दही तूप, याचा माठाच्या रूपात सुद्धा काही जणांना पुढे जायला मिळतं. आव्यातली आग नाही पुन्हा पुन्हा आठवत. माठ तयार करताना जे निखारा तयार केलेला असतो त्यावेळेला त्या घटाला कोळलेला असेल, पण परत ते आठवत नाही घटाला. घट तयार झाल्यानंतर आपण घरी आणल्यावर ती जी आग आहे ती त्याला आठवत नाही. तसं आम्ही तुम्हाला मारलं, शिक्षा केली, काही वाईट बोललो असेल तर तुम्ही जेव्हा पुढे गेले तेव्हा तुम्हाला आठवत नाही. देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट. गुरुने आकार दिल्यानंतर जी वाट लागणार आहे ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याच्या त्याच्या प्रयत्नाने लागणार आहे. घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो हा ज्ञात. त्या घटाची प्रतिष्ठा जिथं गेल्यानंतर तो घट कुठल्या कुंभाराने केला हे कळत नाही. अशाच प्रकारे तुम्ही यशस्वी झाल्यानंतर बाकीच्या लोकांना कुणी शिकवले हे तुम्हाला कळणार नाही. तुमचा गुरु अज्ञात राहणार आहे, आणि जेव्हा तुमची माझी भेट होईल त्याच वेळेला तुम्हाला कळणार आहे की आपले हे गुरु आहेत. अशा प्रकारे गुरु आणि शिष्य यांचा संबंध हे कवितेतून सांगितलेला आहे. मी मोठ्या थोडक्या शब्दात तुम्हाला सांगितलं आहे. तुमच्या सर्वांना शुभेच्छा. होतोच आणि शेवटच्या वर्षी आपण मध्ये होतो. मला काही जास्त बोलायचं हे नाही. आता बरेच जण म्हणले मोबाईलवर इकडं बोलतो, एकटं बोलणं वेगळं, सगळ्यांसमोर बोलणं वेगळं. तुला काय आवडलं म्हणतं सांगायचं म्हणजे काय म्हटलं, रोजगारामुळेच आपण आजपर्यंत म्हणजे ते वेगवेगळ्या क्षेत्रात घडलेलं आहे. जसं की माझं गणित थोडं कसं होतं, गेला जोशी सर होते आणि जोशी सर क्लास टीचर असल्यामुळे त्यांनी मला मॉनिटर केलं. वर्गात सगळे विद्यार्थी जे बाकी होते, आता पुढे अनिल दादा असतील, किंवा असेल, मोरे, बनसोडे, असे म्हणजे सगळे रेग्युलर पोरं असायची. सरांनी मला मॉनिटर केलं. आणि एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर विचारायचं झालं मला मॉनिटरच सांगितलं उत्तर. मला गणिताचं जास्त हे नव्हतं, पण नशिबानं नवी म्हणजे चांगली मार्क पडल्यामुळं मध्ये मध्ये आल्यानंतर मला वाटतं मागच्या आपल्या सिद्धांचा 27% निकाल लागला होता. आपली बॅच आली की असं काय आपल्या बॅचवर कोदरेशन होतं, त्याला त्या बॅचचा निकाल अभ्यासक्रम बदलला होता ना. तर आपण कशी निकाल वाढवायचा म्हणून सगळ्यांनीच त्यावेळेस प्रयत्न केला. एक्स्ट्रा चालू होते. सरकर सरांचं गणित
असं की ते डोक्यावर निवडून जायचं मला तर काही कळतच नसायचं. आणि जर का सर आवर्जून मला आले की अगोदर फळ्यावरती लिहिलेला असं असायचं ते सरांचं काही हात पोचत नसायचा. मला तिथून बोलवायचे दंदाडी फळापासून आणि जर प्रत्येक तासाला जर का सरांचे मी फळा पुसलेला असं आहेच. आणि गणित त्यावेळेस मग आम्ही मोहिते सरांकडे खाजगी शिकायला शिकवणी होती आणि सरांच्यामुळं खरं माझं गणित सुधारलं बरं का. मी नववीत जरी 3रा नंबरनं पास झालो तरी मला फक्त गणिताला 52 मार्क पडले होते म्हणजे काटावर पास झालो. 10वीत आल्यानंतर सरांनी आम्हाला असं टेक्निक शिकवलं की घरी तुमच्या भिंत असतील म्हणून भिंतीवर मी सांगितलं तेवढी पद्धतीनं ती टेक्निक यूज करायची आणि ती गणित तुम्ही भिंतीवर सोडवायचे. म्हणजे आमची भिंत फळाच झाली घरच्या. सरांनी सांगितल्यामुळे मी ती गणित सोडवली आणि परत राहिली तुम्हाला वाटतं 90 मार्क पडले. म्हणजे सरांचं कसं आहे माझा जास्त वेळ वर्गातल्या पेक्षा ग्राउंडवरच मोहिते सर असतील आंबेडकर सर असतील माने सर असतील कुठले स्पर्धा असल्या ग्राउंड आखायची झाली की आम्हाला ते बोलावून यायचंच. चला ग्राउंड आखायचं फटी टाकायची आणि म्हणजे ह्यातच जास्त वेळ आमचा जायचा. आणि एखादा तास जरी बुडवायचं म्हटलं तर त्यांना सांगायचं की आम्हाला मोहिते सरांनी बोलवलंय ग्राउंडवर काम आहे म्हटलं की झालं जावा तुम्ही मग. तर असं त्यावेळेचा काळ होता आणि खूप मजेत गेला काळातून परत यावा असं वाटतं आपल्याला. पण काय काळ येत नसतो आयुष्यात. आपण इथून पुढं असंच बिझी राहणार आहे आणि ह्या बिझी आयुष्यातनं आपण एवढ्या जणांनी इतक्या वर्षातनं वेळ काढला हे खूप महत्वाचं आहे. कारण एवढी संख्या येईल असं अपेक्षित नव्हतं आम्हाला. आधी ज्यावेळेस नियोजन चालू केलं म्हणजे आहेत म्हणलं सगळे येतोय तू म्हणतेस पण ऐन वेळेस सगळेच त्यातले बरेच जण गळतात म्हणलं तरी पण आमच्या अपेक्षा 20 ते 25 जण येतील पण त्याच्या दुप्पट संख्या झाली ही खूप आनंदाचं आहे. आणि अशाच रीतीनं आपण एकत्र येत जाऊ. पुढचा नियोजन आहे की परत मोरे सर वगैरे राजपवार सांगतील. तर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल